नमस्कार. वृषाली होम किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वांची आवडती भाजी वड्याची भाजी बघणार आहोत. तर उन्हाळी वाळवणाच्या प्रकारामध्ये आपण मुगाच्या डाळीचे सांडगे म्हणजेच वड्या बघितल्या होत्या. तर थोड्या क्रश करून घेऊ म्हणजे ह्या वड्या लवकर शिजतील. आता भाजी करायला घेऊ. त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा, एक टमाटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, लसूण, अद्रक पेस्ट. कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. 2 ते 3 हिरवी मिरची पण टाकूया. कांदा छान परतून झाला आणि तांबूस आला की मग नंतर त्यामध्ये आपण आलं, लसूण, अद्रकची पेस्ट घालूया. त्यामध्ये पेस्ट घातली की ती पण छान तांबूस होईपर्यंत शिजून घेऊ. उन्हाळा संपत आला आणि पावसाळा लागला की रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा येतात. मग ही भाजी तर बेस्ट आहे. थोडी कसुरी मेथी घालून घेऊ. या वड्या करून साठवून ठेवल्या की वर्षभर टिकतात आणि रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला की ही भाजी कधीही आपण बनवून खाऊ शकतो. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, तिखट आणि हळद घालून घेऊ. ते पण थोडं परतून घेऊया. परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेलं टमाटर घालून घेऊ. टमाटर घालून झालं की एक अर्धा मिनिट वाफ येऊ देऊ म्हणजे टमाटर छान शिजेल. थोडा घरी केलेला घरगुती मसाला घालून घेऊ म्हणजे आपल्या भाजीला मस्त चव येईल. एक अर्धा मिनिट वाफ आली की आपण ज्या वड्या बारीक करून घेतल्या होत्या त्या घालून घेऊ आणि छान तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये फिरवून घेऊ. ह्या वड्या यामध्ये परतून घेतल्या की तेलाचा खमंग छान सुटला आहे. तेल आतपर्यंत मुरतं आणि वड्याच्या भाजीला छान चव येते. ही भाजी शिजल्यानंतर अगदी दुप्पट होती. आता त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेऊ. आणि मध्यम गॅसवर एक 5 ते 6 मिनिट शिजू देऊ. आता बघूया. भाजी अर्धवट शिजली आहे. आणखी शिजू द्यावं लागेल. त्यामध्ये परत थोडं पाणी ॲड करूया आणि परत छान शिजू देऊ. नऊ ते 10 मिनिटात भाजी छान शिजून तयार होते. फक्त थोडी मध्ये फिरवण्याची गरज असते. परत झाकून देऊ. तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली. वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि फिरवून घेऊ. आपली वड्याची भाजी तयार आहे. तर ही भाजी कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.